नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघणार आहोत जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. ऑगस्टपासून या ठिकाणी व्हिएन्नामधील ड्राइव्ह इन टेस्टिंग स्टेशनद्वारे 60,000हून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे आणि त्यातील 2,891 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परदेशातून प्रवास करून येणाऱ्यांसाठी हे ड्राइव्ह इन टेस्टिंग स्टेशन बनवण्यात आलं आहे. या टेस्टिंग स्टेशनवर मोफत कोरोना चाचणी करण्यात येते. शहरात दर दिवसाला 8,000 जणांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र या टेस्टिंग स्टेशनमध्ये दर दिवशी 1,500 जणांची चाचणी होऊ शकते. युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन यांच्या जागतिक साथीच्या दरम्यान सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ युरोपियन अधिकारी 2 दिवसांच्या इथिओपियाच्या दौऱ्यावर गेलेत. युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल आणि संकट व्यवस्थापनाचे युरोपियन आयुक्त जेनिस लेनारसेकी यांनी जर्मनीकडून इथिओपियाला दिलेल्या 1.5 टन कोविड-19च्या चाचणी किटची तपासणी केली. इराणच्या आर्थिक क्षेत्रावर वॉशिंग्टनकडून घातलेल्या बंदीवर टीका करत कोरोना साथीच्या आजारात मानवताविरुद्ध हा गुन्हा असल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावद झरीफ यांनी केली आहे. आम्हाला अन्न आणि औषधासाठी निधी पुरवणारे सर्व पर्याय बंद करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे, तरीही इराणमधील लोक या अत्याचारातून स्वतःचा बचाव करतील. लोकांना उपाशी ठेवणं हा मानवतेविरुद्धचा कट असून आमचा निधी रोखू पाहणाऱ्या दोषींना न्यायाचा सामना करावा लागेल, असं ट्विट झरीफ यांनी केलं आहे. कोरोनाच्या लशीच्या उपलब्धतेबाबत चीन आता संबंधित देशांशी सहकार्य वाढवणार आहे आणि त्यासाठी कोवॅक्स हा जागतिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री यू चुनयांग यांनी एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. चीननं गावी द वॅक्सिन अलायन्स यांच्याशी कोवॅक्समध्ये सहभागी होण्याबाबत एक करार केला आहे. तर चीनच्या मेनलँडमध्ये कोविड-19चे 21 रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण बाहेरून आल्याचं कळतंय. मात्र कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाहीये. बाहेरून आलेले एकूण 2,972 रुग्ण, त्यातील 2,766 रुग्ण हे बरे झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत 85,521 रुग्णसंख्या झाली आहे. त्यातील 4,634 मृत्यू मेनलँडमध्ये झाल्याचं कळतंय. ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओमधील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या रोशिना या भागात कोविड-19ची चाचणी करण्यात आली. या भागात कोरोनाचा झपाट्यानं प्रसार होतोय. एका स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या टेस्टनंतर हा प्रकार वाढत असल्याचं लक्षात आलंय. ब्राझीलमध्ये दररोज 45,000पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत, तर 1,000 जणांचा मृत्यू होत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार काहीच करत नसल्याचं या झोपडपट्टीमधल्या लोकांचं म्हणणं आहे. कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी झेक रिपब्लिकचे निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. आयसीयूची गरज असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, असं आरोग्य खात्यानं स्पष्ट केलंय. त्यामुळे येत्या सोमवारपासून सर्व थिएटर, सिनेमागृह, प्राणी संग्रहालय, इंडोर जलतरण तलाव पुढचे 2 आठवडे बंद राहणार असल्याचं कळतंय. तसंच सर्व इंडोर गेम्सवरती देखील बंदी घालण्यात आली आहे. मध्य आणि पूर्व युरोपमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त आहे, तर मैदानावरील खेळात फक्त 20 जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संकटाचा अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय. त्यामुळे या वर्षीच्या शेवटी ब्राझीलमधील जवळपास 15 कोटी लोक अत्यंत गरिबीचा सामना करणार असल्याचं वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आलंय. ब्राझीलमध्ये दारिद्र्य ही आधीच मोठी समस्या आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 अन्नाचा दर हा 8.83% वाढलाय. कोरोना काळात किमतींमध्ये देखील वाढ झाल्यानं हातावर पोट असणाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. देशाच्या 8 दिवसीय राष्ट्रीय दिवसाच्या सुट्टीदरम्यान चीनला एकूण 637 मिलियन देशांतर्गत पर्यटकांमधून 466.5 बिलियन युआन इतकं उत्पन्न मिळालंय. तर 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय दिवसाच्या सुट्टीदरम्यान देशभरातील हजारो निसर्गरम्य ठिकाणांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अर्ध्या दरात तिकीटं किंवा विनामूल्य प्रवेश या उपाययोजना राबवल्या आहेत. तसंच पर्यटन स्थळांनी कोरोनाचं संक्रमण रोखता यावं यासाठीही योग्य ती काळजी घेतली होती. अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा आता 76 लाखांवर पोहोचण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा आता 75,98,280 वर येऊन पोहोचलाय. तर आतापर्यंत 2,12,657 लोकांचा मृत्यू झालाय. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दर दिवशी सरासरी 45,000 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेतील मृतांचा आकडा हा 2,24,000 ते 2,33,000 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिशिगनमध्ये देशभरातील राज्य आणि स्थानिक निवडणूक अधिकारी तरुण कामगार कर्मचाऱ्यांच्या निवडणुकांसाठी भरती करण्याच्या प्रयत्नात आहेत। अनेक वर्षांपासून निवडणुकांसाठी काम करणाऱ्यांना कोरोना व्हायरस संक्रमणाची भीती वाटत असल्याने तरुण पिढीला भरती करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। तरुणांना कोरोनामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी असल्याने तरुणांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे। अर्जेंटिनाच्या काही अंतर्गत प्रांतातही कोरोनाचं संक्रमण वाढतंय। आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी मार दे प्लाटा या समुद्र किनाऱ्यावरती 504 राष्ट्रीय ध्वज लावण्यात आले होते। वाढत्या कोरोना संक्रमणाकडे लक्ष वेधण्यासाठी ब्रिस्टॉल या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावरती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे ध्वज लावले। तर ब्युनॉस आयर्स मधलं कोरोना संक्रमण कमी होत असलं तरी काही प्रांतात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे संक्रमण वाढत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। अॅरिझोना नॅशनल गार्डमध्ये जवान कोरोना तपासणी करणाऱ्या पथकाच्या सहाय्यासाठी कासा ग्रँड इथे पोहोचले। बुधवारी अॅरिझोना डिपार्टमेंट ऑफ सिक्युरिटी इथे सुरू असलेल्या कोरोना तपासणीत त्यांनी सहकार्य केलं। राज्यातल्या तपासणी कर्मचाऱ्यांना इतर अत्यावश्यक सेवा पुरवता यावी यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती। इथे जमा करण्यात आलेल्या स्वॅबची तपासणी पुढे लॅबमध्ये केली जाणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक बोलणी थांबवलेल्या कोरोना व्हायरस मदत पॅकेजवरती पुन्हा बोलणी करण्यास सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तयारी दाखवली आहे। एअरलाईन उद्योगाला चालना देणारं विधेयक आणि कोरोनाचा नाश करण्यासाठी राष्ट्रीय रणनीतीचा एक भाग म्हणून आवश्यक असणारे असे विधेयक ज्यात कोविड चाचणी, ट्रेसिंग आणि हेल्थ प्रोटोकॉलचा समावेश असेल अशा विधेयकांवरती चर्चा करण्याची जी पॉलिसी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आली असून पेलोसी यांनी या संदर्भातल्या चर्चेला तयारी दर्शवली आहे। कोरोना व्हायरसच्या संकटात अॅमेझॉनच्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा सुधारण्यात मदत करण्यासाठी जर्मनीनं पेरूला 1.17 दशलक्ष डॉलर्स किमतीची वैद्यकीय उपकरणं दिली आहेत। पेरुव्हियन अॅमेझॉनमधील स्थानिक आणि ग्रामीण भागातील सुमारे 90,000 लोकांना मदत करण्यासाठी ही उपकरणं देण्यात आली आहेत। वितरित करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये डिजिटल थर्मामीटर, ऑक्सिमीटर आणि कोरोनाचे 32,500 टेस्ट किटचा समावेश आहे। याद्वारे आरोग्य यंत्रणांना कोरोनाचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे। बेल्जियममधील ब्रुसेल्समधील बार पुढील 1 महिना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत, मात्र रेस्टॉरंट खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। रेस्टॉरंटप्रमाणेच बारमध्येही कॉफी फूडची व्यवस्था केली जाते, त्यामुळे बार आणि रेस्टॉरंट वेगळे आहेत हे कशावरून ठरवलं जातं असा प्रश्न आता बार मालकांकडून विचारण्यात येतोय। तसंच रेस्टॉरंटमध्येही मद्य पुरवलं जातं, मग केवळ बार्सनाच हा नियम का लागू करण्यात आला असाही प्रश्न विचारण्यात येतोय। स्पेनमधील कोरोना रुग्णांची वाढ कमी झाली असून देश स्थिरतेच्या टप्प्यात जात असल्याचं एका उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं। स्पेनमधील एका दिवसात स्पेनमध्ये 12,423 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 126 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर स्पेनमधील कोरोना हॉटस्पॉट माद्रिदमधील लॉकडाऊन शिथिल करण्यात आलंय। स्पेनमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही आता 8,48,324 वर जाऊन पोहोचली आहे। कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यानं पॅरिसमधील रुग्णालयांना तातडीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्याचे आदेश फ्रान्सच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले। तसंच 4 मोठ्या शहरांमध्ये रुग्ण वाढत असल्यानं अधिकाऱ्यांकडून कठोर निर्बंधही लागू करण्यात आलेत। शनिवारपासून बेल्जियमच्या सीमेजवळील उत्तरी शहर आणि पूर्व फ्रान्समधील ग्रेनोबल, युनो आणि सेंट एटिन शहरांमध्ये निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती फ्रेंच आरोग्य मंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी दिली आहे। चीनचा नापाक इरादा समोर आलाय। पीओकेमध्ये चीन क्षेपणास्त्र डागणारी यंत्रणा उभारत आहे। भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून यासाठी पाकिस्तानला चीन सहाय्य करतंय। इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्षेपणास्त्र डागता येणारी यंत्रणा उभारण्यात येत असून त्यासाठी पाकिस्तानला चीन मदत करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनमत न आजमावता H-1B व्हिसावरती नवे निर्बंध घातले असल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षानं केली। अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून त्यापूर्वी राजकीय लाभ उठवण्याचा ट्रम्प यांनी केलेला हा प्रयत्न आहे असंही डेमोक्रॅटिक पक्षानं म्हटलंय। H-1B व्हिसावरती घालण्यात आलेल्या नव्या निर्बंधांचा फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो भारतीयांना बसणार आहे। अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एकमेव वादविवादात कोरोना, चीन आणि वातावरणातील बदल, सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलेले न्यायाधीश, जात इत्यादी प्रश्नांवरती जोरदार चर्चा झाली। उपाध्यक्ष माईक पेन्स आणि सिनेट सदस्य कमला हॅरिस यांनी उपरोक्त मुद्द्यांवरती आपलं म्हणणं मांडलं। तर अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही अध्यक्षाचं प्रशासन इतकं अपयशी ठरलं नसेल अशा परखड शब्दांमध्ये कोरोना स्थिती हाताळण्यावरून कमला हॅरिस यांनी ट्रम्प प्रशासनावरती सडकून टीका केली आहे।
कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळ्यांवरती प्रयत्न सुरू असून संशोधनही करण्यात येत आहे। शहरातील प्रदूषण विशेषतः नायट्रोजन डायऑक्साईडच्या संपर्कात अधिक काळ राहिल्यामुळे कोरोना विषाणू अधिक घातक ठरू शकतो असा दावा इनोव्हेशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात करण्यात आला आहे। अमेरिकेतील 3122 काउंटीमध्ये जानेवारी ते जुलै दरम्यान प्रदूषक PM 2.5 तसेच नायट्रोजन डायऑक्साईड आणि ओझोन यांचं विश्लेषण करण्यात आलं आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग आणि खनिज तेल विक्रीतून मिळणारे उत्पन्न घटलं असल्यामुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सलग 7व्या वर्षी मंदीच्या फेऱ्यात आहे। यावर्षी देखील अर्थव्यवस्था 20% घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर व्हेनेझुएलामध्ये 1 लाख बोलीवरती नोट ही सर्वाधिक चलनी मूल्याची नोट असणार आहे। याचं मूल्य हे $0.23 इतकंच असणार आहे। इतक्या रुपयांमध्ये व्हेनेझुएलात फक्त 2 किलो बटाटे आणि पाव किलो तांदूळ खरेदी करता येणार आहे। मिशिगन डेमोक्रॅटिक गव्हर्नर ग्रेटचेन विटमर यांचं अपहरण करून त्यांच्या सुट्टी घालवत असलेल्या घरात बंदी ठेवण्याचा 6 जणांनी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। या 6 जणांमधील 4 जणांनी काही कारणास्तव विटमर यांची भेट घेण्याची योजना आखली होती, मात्र पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीवर हा कट समोर आला आहे। शहरातील पोलीस विभागात सुधारणा व्हावी या मागणीसाठी शेकडो लोकांनी मिनेसोटाच्या सेंट पॉल इथे मोर्चा काढला। अशा सुधारणांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा निषेध आयोजित करण्यात आला असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। तर जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूच्या आरोपात मिनियापोलिसच्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याला जामिनावरती सोडल्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला। सुरक्षेच्या कारणास्तव या आरोपीला स्थानिक तुरुंगाऐवजी राज्य कारागृहात ठेवण्यात आलं होतं। 6व्या किंग फिलिपच्या बार्सिलोना दौऱ्याच्या आदल्या दिवशी कॅटलानच्या स्वातंत्र्य समर्थकांनी सार्वजनिक चौकात राजाची छायाचित्र जाळली। राजाची छायाचित्र जाळल्याप्रकरणी आंदोलकांना तुरुंगवास होण्याची शक्यता आहे। कॅटलान फुटीरतावादक आणि माद्रिद यांच्यात तणाव वाढल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आधीच भेट रद्द झाल्यानंतर 6ने किंग फिलिप आणि पंतप्रधान पेड्रो सांचेज यांची बार्सिलोनामध्ये भेट झाली। इंडोनेशियातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शनं करण्यात आली आहेत। हजारो संतापलेल्या विद्यार्थी आणि कामगारांनी कामगार हक्क नष्ट करणाऱ्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या नवीन कायद्याचा विरोध केलाय। जकार्ताच्या राष्ट्रपती राजवाड्याजवळ दगडफेक करणारे निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला। पोलिसांनी कामगार आणि विद्यार्थ्यांचा आंदोलकांना पांगवण्याचाही प्रयत्न केला, मात्र यावेळी राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो मध्य कालिमंतन प्रांतांच्या दौऱ्यावर होते आणि त्याच दरम्यान हे आंदोलन या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं। नागोर्नो कराबखवरील संघर्षात अझरबैजान आणि तुर्कीच्या कृतीचा निषेध करण्यासाठी शेकडो आर्मेनियाई निदर्शक पॅरिसमधील तुर्की दूतावासाजवळ जमले होते। अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, अमेरिकन सुरक्षा परिषद आणि OSCE यांनी युद्धबंदीची मागणी केली आहे, मात्र अझरबैजान आणि तुर्की यांना हे युद्ध सुरू ठेवायचे हे कधीच मान्य केलं जाणार नाही, असं फ्रान्समधील आर्मेनियाई संघटनांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष मौरद यांनी म्हटलंय। मॉस्को आर्मेनिया आणि अझरबैजानला विरोध करत नागोर्नो संघर्षात मध्यस्थी करण्यास तयार असल्याची माहिती रशियन परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे। लष्करी कारवाई रोखण्याचा मार्ग शोधण्यासाठी रशिया सरकार जे आहे ते मॉस्कोचा वापर करत आहे आणि या संदर्भात बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील प्रवक्त्या मारिया यांनी सांगितलंय। पक्षांशी चर्चा सुरू करण्याची शक्यता देखील या संदर्भात व्यक्त करण्यात आली आणि तसंच वेळेसंदर्भातही सल्लामसलत करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बघत जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। सुरुवातीला बातमी जपानमधून। जपानच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर आलेल्या वादळामुळे बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालाय, तर पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाही टोकियोमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आपत्ती अधिकाऱ्यांकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। तसंच मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला असला तरी कुठेही भूस्खलनाच्या घटना घडणार नसल्याचंही सांगण्यात आलंय। दक्षिण कोरियन बंदर शहरात शुक्रवारी पहाटे एका उंच इमारतीला आग लागली। आग पसरल्यानं अनेक लोक किरकोळ जखमी झाले असल्याचंही एका अधिकाऱ्याने सांगितलंय। तर उल्सानमधील दृश्यांमध्ये नारंगी रंगाच्या ज्वाळांचा आगीचा एक प्रचंड मोठा गोळा
इमारतीच्या 33व्या मजल्यावरती दिसत होता आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी खालून तसंच छतावरूनही तो विझवण्याचा प्रयत्न करत होते। या दुर्घटनेत एकही मृत्यू किंवा गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती मिळतेय। व्हेनेझुएलामध्ये पुन्हा एकदा आपल्या देशाच्या आर्थिक आणि मानवतावादी संकटातून नागरिक पळण्याचा प्रयत्न करत आहेत। व्हेनेझुएलाच्या निर्वासितांच्या तुलनेत तिथून निघणाऱ्या लोकांची संख्या ही जरी कमी असली तरी कोलंबियाच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आर्थिक अडचणीतून सुटण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण व्हावं या उद्देशानं 2 लाख व्हेनेझुएलायन नागरिक जे आहेत ते पुढच्या काही महिन्यात कोलंबिया देशात दाखल होणार आहेत। लंडनच्या हॅथ्रो विमानतळाच्या एअरलाइन्सच्या ऐतिहासिक तळावरील ब्रिटिश एअरवेजच्या शेवटच्या 2 बोईंग 747 विमानांनी गुरुवारी अंतिम उड्डाण केलं। कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे या बोईंगचं सेवानिवृत्ती उड्डाण हे पुढे ढकलण्यात आलं। दरम्यान कुणीही प्रवासी विमानात नव्हतं। एक विमान वेस्टर्न इंग्लंडमधील केम्बल एअरफील्डला गेलं आणि दुसरं दक्षिण वेल्समधील सेंट अँथनी एअरफील्डकडे गेल्याची माहिती मिळते। राष्ट्रीय दिनाच्या 8 दिवसीय सुट्टीच्या काळात नैऋत्य चीनच्या गुइझोऊ प्रांतातील पिंगतांग काउंटीमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईनं हजारो पर्यटकांना आकर्षित केलं। कोविड-19 साथीमुळे इतर देशांमधील आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध अजूनही कायम असल्यानं चीनमधील बऱ्याच लोकांसाठी ही विद्युत रोषणाई स्वागतार्ह पर्याय ठरलीय। पिक्सर फिल्म प्रदर्शित सोल हा चित्रपट चित्रपटगृहांच्या ऐवजी ख्रिसमसला डिझनी प्लस वरती प्रदर्शित होणार असल्याची घोषणा वॉल्ट डिझनीनं केली आहे। कोरोना काळात अमेरिकेतील अनेक चित्रपटगृह बंद पडली आहेत आणि म्हणून दिग्दर्शकांनी चित्रपट मोठ्या पडद्यावरती प्रदर्शित करण्याऐवजी तो थेट प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेची सोफिया केनिन आणि पोलंडची युवा टेनिसपटू इगा यांनी सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे। केनिनं चेक प्रजासत्ताकच्या पेट्रो क्विटोवाला तर श्विओन्टेकनं अर्जेंटिनाच्या नादिया पोडोरोस्का हिला हरवत ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली। अंतिम फेरीत आता या दोघींना एकमेकींच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे। नोवाक जोकोविचनं फ्रेंच ओपनच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी स्पेनच्या पाब्लो कॅरोना बस्टा याचं आव्हान परतवून लावत उपांत्य फेरीत धडक मारली आहे। उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्पेनच्या पाब्लो कॅरोना बस्टा याचं आव्हान परतवून लावत उपांत्य फेरीत त्याने धडक मारली असून गेल्या महिन्यात अमेरिकन खुल्या स्पर्धेतही जोकोविच आणि कॅरोना बस्टा आमनेसामने उभे होते। मात्र जोकोविचची अमेरिकन ओपनमधून हकालपट्टी करण्यात आली होती। आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।